आता तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सगळीकडे मी जे काय बोलतो माझ्यावर काम काही लोक बोलतात ते सगळं पोचतं ना परत परत काय बोलायचं शहाण्याला शब्दाचा मान पुरेसा जखमी झाले काहींची प्रकृती गंभीर आहे. आता मी परत परत काय त्याच्यावर बोलणार मी एवढंच सांगतोय की जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी याचा गांभीर्यानं विचार करावा. नगरसेवक आहेत, आमदार आहेत, महापौर आहेत, सगळी मंडळी लोकप्रतिनिधी त्यांना गावात शहरात रस्त्यावर काय चालल्याची माहिती असते. त्यामुळे ते जे काही बोलतात त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यानुसार त्वरित कारवाई करायला पाहिजे. त्या सगळ्यांसाठी जे आहेत सगळीकडे गंभीरपणे त्यांनी पाहावं एवढीच पुन्हा हे सगळं होत असताना आपण सत्तेत आहात त्यामुळे नाशिकमधील जे खड्डे रस्त्यांवर पडले नागरिकांना त्रास होतोय आपण सत्तेत आहात आपली देखील जबाबदारी असं संजय राऊत म्हणतात. माझी काय जबाबदारी आहे. मी आहे मंत्री आहे पण महानगरपालिका इथं वेगळी आहे. कुंभमेळ्याच्या कामासाठी जे आहेत रस्ते खोदलेले त्यांच्या समिती वेगळ्या आहेत. तिथे आयुक्त वेगळे आहेत. महानगरपालिका कमिशनर ते तिथे वेगळे आहेत. संजय राऊत यांचे सुद्धा जे नगरसेवक आहेत त्या सगळ्यांनी आवाज उठवायला पाहिजे. ठीक आहे पण ते संजय राऊत आपले नेहमीच बोलत असतात रोज बोलतात ते साहेब आज गिरीश महाजन काय अण्णाभाऊ साठे जे आहे फार मोठं शिक्षण नव्हतं झालेलं पण वाटेगाववरून शेकडो मैल चालत ते मुंबईला येतात काय नालबावटाचं काम करतात काय गिरणी कामगारांचं काम करतात काय 35 कादंबऱ्या लिहितात काय आणि त्यांच्या कादंबऱ्यावर कबीरासारख्या कादंबरी सिनेमा निघतात आणि ते लोकप्रिय होतात. आणि रशियामध्ये सुद्धा त्यांना आमंत्रण येतं आणि तिथे त्यांच्या सगळ्या या कृतींचं जे आहे भाषांतर होत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अतिशय मोठी भूमिका जी आहे त्यांनी बजावलेली आहे. तर अशा या महापुरुषांचं जे आहे साहित्य रत्नाचं पुत्र होता परंतु तो थोडा झाड पडल्यामुळे थोडासा नुकसान झालं होतं. मग आमदार फरांदेताई असतील विनायकराव पांडे असतील महापौर असतील महानगरपालिका इतर समिती जी आहे त्या समितीच्या माध्यमातून अतिशय चांगला मोठा भव्य पुतळा जो आहे आज नाशिक शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा राहिला आणि त्याच्या अनावरणासाठी आम्ही खास साहेब खड्ड्यांच्या प्रश्नावर काल देखील आपण भाष्य केलं अपघात होत आहेत आता देखील काल मागच्या 2 दिवसात देखील अपघात झाले.